जय हिंद. माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि कवी प्रवीत शो या यूट्यूब चॅनलच्या सर्व व्ह्युअर्सना प्रवीचा जय हिंद. मित्रांनो, आज मी आपणास नमस्कार करण्याच्या ऐवजी जय हिंद का म्हणतो आहे. नक्कीच लक्षात आलं असेल आपल्या की काही ना काही राष्ट्रप्रेमाबद्दल आज मी तुम्हाला काही सांगू इच्छितो आहे. जुलै महिना आहे, 26 जुलै 7 दिवसांवर येऊन ठेवली आहे. विजय दिवस. कारगिलच्या युद्धामध्ये आपल्या भारतीय सैन्याने मिळवलेला एक न विसरता येण्याजोगा विजय. अनेक प्राणांची आहुती आणि अनेक सैनिकांना कायमचं अपंगत्व. अशा पद्धतीनेच या युद्धाचं मी एका वाक्यात वर्णन करीन. आपल्याला जो मिळालेला विजय असतो तो इतका सहज मिळालेला नसतो. त्याच्यासाठी कित्येक लोकांनी बलिदान केलेलं असतं आणि रोजच्या जीवनामध्ये आपण ही गोष्ट फार सहजरित्या घेतो आणि सहजरित्या विसरून आपापल्या जीवनामध्ये अगदी मग्न असं आयुष्य मस्त मौज मजा करत जगत असतो. पण कुठेतरी मनाच्या आतल्या कप्प्यात ही जाणीव सतत ठेवत त्या शहीद झालेल्या प्रत्येक शहीदाच्या बाबतीत, त्यांच्या आईवडिलांच्या बाबतीत, त्याच्या संपूर्ण परिवाराच्या बाबतीत आत्मीयता ठेवत जो जगतो त्याच्याच जीवनाला मी तर जीवन असं म्हणतो. आता याच जुलै महिन्यात कालचीच एक घटना. काल मला एका XYZ व्यक्तीशी ओळख झाली आणि गप्पांच्या ओघामध्ये समजलं की ते एक रिटायर्ड कर्नल आहेत. नाव मी मुद्दाम सांगणार नाही आहे, कारण काही गोष्टींची सिक्रेसी ही मेंटेन करावीच लागते इवन आफ्टर देअर रिटायरमेंट. परंतु या समाजामध्ये सैनिक आणि सैनिक परिवार यांना अजूनही जी मिळायला हवी ती किंमत मिळत नाही असं माझं प्रांजळ मत आहे. कारण काही घटना, काही अप्रिय घटना अशाच काही घडलेल्या आहेत, ते पण शहीदांच्या पत्नींच्या बाबतीत. त्या जेव्हा आपल्या पतीच्या निधनानंतर, ते सुद्धा एखाद्या ॲक्शनमध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर, म्हणजे एखाद्या शहीदाच्या पत्नीच्या बाबतीत पतीच्या निधनानंतर मिळणाऱ्या फॅसिलिटीज यासाठी ती जेव्हा अर्ज घेऊन दारोदार भटकते तेव्हा तिलासुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो. ही आपल्या देशाची शोकांतिका कधी संपणार आहे हे माहीत नाही. दुसरी एक शोकांतिका अशी मला या आजच्या कालच्या भेटीमध्ये त्या कर्नल साहेबांशी गप्पा मारताना समजलेली कि जब तक हम लोग बताते नहीं कि हम किस पोस्ट पे थे, हम किस डिपार्टमेंट से रिटायर होके आए हैं, तब तक लोगों के दिल में एक भावना होती है, क्या होता है ये सैनिक, रिटायर होने के बाद वो क्या करता है, वो तो बस एक वॉचमैन की नौकरी ढूंढते घूमता फिरता है और नौकरी मिलने के बाद सलाम शाब ऐसा करते करते ज़िंदगी बिताने वाला एक वो रिटायर्ड फौजी होता है. ऐसी ही भावनाओं से, ऐसी ही नज़रिए से हमारी तरफ देखने वाला समाज है. अतिशय पोटतिडकीनी या गप्पा सुरू होत्या आमच्या. शेवटी मी एक सैनिकाचा मुलगा म्हणूनच त्यांनी माझी ओळख करून घ्यायला परवानगी दिली. मला चेंबरमध्ये बसवलं. जवळपास 1 तासभर आम्ही दोघं एकत्र होतो. मी खूप त्यांना बोलतं केलं आणि मग त्यांच्यातला तो कर्नल हळूहळू ओपन होत गेला. अर्थात मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे की मी XYZ व्यक्ती असंच वर्णन करणार. पण त्यांनी हे जे पोटतिडकीने व्यक्त केल्या भावना, त्याच्यासाठी मग काही सैनिक लोक पण जबाबदार आहेत का? नक्कीच आहेत, नक्कीच आहेत. इंडियन आर्मी हा इतका मोठा व्याप आहे
की तिथं प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या पदापर्यंत पोहोचू शकत नाही. कित्येकांच्या नशिबामध्ये शिपाई म्हणून भरती व्हायचं आणि शिपाई म्हणूनच रिटायर होणं हेच नशिबात लिहिलेलं असतं. कारण प्रत्येकाच्या टॅलेंटला तिथे योग्य स्कोप मिळेल अशी काही गॅरंटी आणि इतक्या काही सगळ्या मोठमोठ्या पोस्टची संख्या जास्त नाही आहे. परिणामतः जे काही कमी शिकलेले फक्त सैनिक म्हणून बाहेर पडतात त्यांच्यापुढं जॉब अवेलेबिलिटी या बाबतीमध्ये तसं पाहिलं तर खूप कमी स्कोप राहतो. आणि म्हणूनच मग त्यांना जास्तीत जास्त ठिकाणी सिक्युरिटी गार्ड या पदावर नेमण्यासाठी उत्सुक असणाऱ्या संस्था पण खूप आहेत. आणि आपसुकच मग ही संख्या जास्त असल्याकारणाने समाजामध्ये एक असं चित्र निर्माण झालं आहे की अरे यार क्या है, फ़ौज से रिटायर होके आया, हाँ चलो 20-22 साल फ़ौज में दिए, इंडियन आर्मी के लिए थोड़ा बहुत योगदान दिया, अब वो पेंशन ले रहा है और चलो कुछ करना चाहिए इसके लिए उसने वॉचमन की जॉब ॲक्सेप्ट कर ली है. तो एका वॉचमनची नोकरी पत्करतो, आपल्या कुटुंबाचा चरितार्थ त्या मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये भागत नाही म्हणून, आणि अजूनही अंगामध्ये उमेद असते काही ना काही करण्याची, म्हणून तो वॉचमनची ड्युटी निभावत राहतो. कारण त्याच्याकडं काही एक्स्ट्राऑर्डिनरी स्किल त्याने शिकलेलं नसतं किंवा कुठल्याही हाय पोस्टवरनं तो रिटायर झालेला नसतो. नॅचरली या समाजामध्ये जी काही पद आज कॅप्टन कर्नल त्याच्या पुढच्या रँकला मिळते त्या पदप्रमाणे त्याला जॉब मिळणं अशक्यच असतं. म्हणून तो स्वीकारतो. अरे पण त्यांनी स्वाभिमानाने पोट भरण्याचा एक मार्ग अवलंबला आहे. त्याच्या मार्ग अवलंबण्याच्या बाबतीमध्ये त्याला स्वातंत्र्य आहे. त्यानंतर त्याची अशी हेटाळणी करणं, त्याला कुत्सित नजरेने त्याच्याकडे बघणं हे समाज कधी सोडणार? उलटं त्याच्याकडे अशा नजरेने पाहता आलं पाहिजे आपल्याला की अरे चला, हा देशासाठी योगदान दिल्यानंतरसुद्धा पुन्हा उरलेली तो बॅटिंग करण्यासाठी उत्सुक आहे आणि जे मिळेल ते काम करत आपल्या कुटुंबासाठी तो कुठलाही कमीपणा न मानता मिळेल ते काम करून पोट भरण्यासाठी तो उत्सुक आहे. काही क्राईम तर करत नाही आहे ना तो. तिथं मिळवलेल्या ज्ञानावरती कुठलं काही बेकायदा पिस्तूल बाळगून रोड रॉबरी तर करत नाही आहे. कुठे रात्री अपरात्री जाऊन दरोडे तर टाकत नाही आहे. देन ही मस्ट गेट दॅट मच रिस्पेक्ट फ्रॉम द सोसायटी, असं मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं. भले तो कुठल्याही संस्थेचा वॉचमन म्हणून का काम करत असेना, पण त्याला त्याची किंमत एक देशासाठी राबलेला सैनिक म्हणून प्रत्येक समाजातल्या घटकांनी त्याला सॅल्यूटच केला पाहिजे. शब्दशः या सॅल्यूटचा अर्थ घेऊ नका. कुठल्याही आमिर माणसाला मी त्याला सैनिकाला जाऊन सॅल्यूट कर असं सांगत नाही आहे. ह्याच्यामागच्या भावना लक्षात घ्या. त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये जो एक आदर, तो कामावर असताना त्याच्या वर्दीकडे बघून त्याच्या सैनिकी या पेशाला आपण जो सॅल्यूट करत होतो तसंच त्याच्याकडं आदराच्या भावनेने बघणं हे आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आता या XYZ व्यक्तीकडनं मला कळलेली घटना की जर तुम्ही समाज एका सैनिकाकडं, एका मिलिटरीतल्या माणसाकडं अशाच पद्धतीने पाहणार असाल तर मात्र सैनिकांना विचार करण्यासारखीच तुम्ही वेळ आणली आहे. एक सैनिक काय काय करतो, कोणत्या कोणत्या संकटांना तोंड देतो हे मी कर्नल म्हणून मी जवळनं पाहिलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे आणि मी सुद्धा त्यातून गेलेलो आहे. असं सांगताना त्यांच्या डोळ्याच्या कडा थोड्याशा ओलावल्या होत्या. मग मी अजून त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केल्यावर म्हणलं, सर क्या आपकी ज़िंदगी में अगर कोई हादसा, अगर कोई किसी एक्शन में आपको इन्वॉल्वमेंट लेनी पड़ी और कुछ आपका ऐसा कोई तजुर्बा है तो मुझे सुनने में रुचि है. और मैं एक यूट्यूबर हूँ, एक सैनिक पुत्र हूँ, एक फ़ौजी का बेटा हूँ. इस नाते मैं आपको, अगर सिक्रेसी ब्रीच ऐसा कुछ नहीं होता होगा तो मैं आपसे कुछ बातें सुनने के लिए बड़ा उत्सुक हूँ. माझी उत्सुकता वगैरे हे सगळं बघून, माझा प्रांजळपणा बघून चहा झाला आमचा आणि त्यानंतर मग त्यांनी मला एक किस्सा सांगितला. एका ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये त्यांची नेमणूक होती अधिकारी पदावरती. पोस्टिंग यांची ठिकठिकाणी होत असतात आणि काही महत्त्वाचा दारूगोळा ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये सतत त्याचं प्रोडक्शन सुरू असतं. अगदी डोळ्यात तेल घालून प्रत्येक तिथे अटेंड करणारा इंडियन आर्मीचा व्यक्ती काम करत असतो.
परंतु मित्रांनो, प्रत्येक देशाची गुप्तहेर खाती ही सुद्धा 24 तास कार्यरत असतात. आपली पण आहेत. इंडियाचं पण गुप्तहेर खातं ठिकठिकाणी आपल्या शत्रू राज्यामध्ये, शत्रू देशामध्ये जाऊन आपले काही गुप्तहेर, खूप मोठी मोलाची महत्त्वाची बातमी आपल्या देशाला पुरवत असतात. अगदी जीवावर उदार होऊन त्यांनी हा जॉब स्वीकारलेला असतो. अशी अनंत उदाहरणं आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांपेक्षाही अनन्वित छळ करून एका सैनिकाला मारलं गेलं, एका गुप्तहेराला मारलं गेलं, अशी कहाणी मी माझ्याच चॅनलवर माझ्या शौर्यगाथा या सेगमेंटमध्ये आपणास ऐकवली आहे. जर आपण ती ऐकली नसेल तर नक्की चॅनलवर जा. शौर्यगाथा सेगमेंट अतिशय ऐकण्यासारख्या शहीदांच्या आणि पराक्रमी सैनिकांच्या कहाण्या, अक्षरशः रेकॉर्डिंग करताना माझ्या डोळ्यातनं कधी आसवं वाहिली गरम आणि कित्येक वेळा माझ्या अंगावर काटे कधी आले हे माझं मलाच कळत नाही. आज आठवलं तरी मी असा बेचैन होऊन जातो. अशा त्या कहाण्या आहेत. या आपल्या XYZ कर्नल साहेबांनी मला सांगितलेली ही ॲम्युनिशन फॅक्टरीमधली घटना, त्यांना एका व्यक्तीचा संशय आला की जो त्या फॅक्टरीत काम करत होता. त्या संशयाच्या बळावर त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना काही गुप्त टिप्स दिल्या आणि त्यांनी एक प्लॅनिंग केलं. ये कहीं ना कहीं हमारी फैक्ट्री से सारी इन्फॉर्मेशन लीक कर रहा है और पाकिस्तान को भेज रहा है, असा त्यांना जेव्हा संशय आला तेव्हा त्यांनी 25 जणांची एक टीम नेमली आणि त्यांना खोटीच आय कार्ड बनवून दिली स्वीपरची. पूर्ण ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये हे 25 लोक स्वीपर म्हणून पसरले गेले. आता ह्या 25 लोकांना जे काही सांगायचं, जे काही जबाबदारी द्यायची, त्या जबाबदाऱ्या नक्कीच दिल्या होत्या आणि त्याचा हेड होते हेच मला भेटलेले XYZ कर्नल साहेब. यथावकाश त्या माणसाच्या भोवती पहारा देत देत, त्याच्याशी मैत्री करत, त्याला कोणत्याही पद्धतीने संशय आला नाही पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यासोबत त्याला मदतीचा हात देत, त्याचा विश्वास संपादन करत या 25 लोकांनी कार्य सुरू केलं. गळ्यामध्ये आय कार्ड स्वीपरची. खूप शिकलेले, त्यामध्ये चांगले 4-5 अधिकारी पण होते, पण त्यांनी अक्षरशः याच्यासमोर त्याला खात्री वाटावी म्हणून झाडून मारण्याचं पण काम केलं. स्वच्छतागृह साफ करण्याची पण कामं केली. कारण एखादी अशी जेव्हा गुप्त बातमी आणि समजते आणि त्याचा जेव्हा आपल्याला पिछा करायचा असतो त्यावेळेस हा इंडियन आर्मीचा इंटेलिजन्स जेव्हा कामाला लागतो तेव्हा तो अतिशय प्रकर्षाने गुप्तता बाळगत त्या कार्यास सिद्धीस नेण्यासाठी उत्सुक असतो. असेच 15-20 दिवस, महिना गेला जवळपास आणि नंतर या 25 लोकांपैकी 4-5 लोकांना यश आलं. त्याचं नाव, गाव, पत्ता आणि तो कुठून आला आहे हे सगळं माहिती काढण्यात ते यशस्वी झाले आणि यांचा गुप्त बातमी जी मिळाली त्याची सत्यता निघाली म्हणून हे लोक आनंदित झाले आणि त्याला आता आपण पकडणे आणि कार्यवाहीसाठी समोर उभं करणं एवढंच काम शिल्लक राहिलं. आणि ज्या वेळेस त्याच्यावरती असा अटॅक केला गेला त्यावेळेस तो एक वाहन चालवत होता. तेच वाहन त्यांनी या XYZ कर्नल साहेबांच्या अंगावर घातलं आणि त्यांच्या डोक्यावरून आणि खांद्यावरून त्या टेम्पोचं एक चाक गेलं. एक कर्नल युद्धभूमीमध्ये गोळ्या न खाता अशा पद्धतीने एका गद्दार माणसाकडनं जखमी झाला. परंतु तशाही अवस्थेत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की इसको छोड़ना नहीं है, बिल्कुल ये बाहर भाग कर जाना नहीं चाहिए, ये गद्दार है, ये इंडियन आर्मी का गद्दार पाकिस्तान को सारी इन्फॉर्मेशन भेज रहा है, असं म्हणून ते कर्नल साहेब बेशुद्ध पडले. त्यांची अवस्था इतकी वाईट होती की चेहऱ्याचा एक भाग, स्कलचा भाग चेंदामेंदा झाला होता आणि आता हा माणूस काही जिवंत राहत नाही अशा पद्धतीने बाकीच्या अंगावर पण फ्रॅक्चर्स झाली होती. खांद्याचं हाडसुद्धा फ्रॅक्चर झालं होतं. म्हणजेच चेहऱ्याची एक विद्रूपता घेऊन हा जगला तर जगेल, खरं तर जगण्याची शक्यताच नाही अशा पद्धतीने त्यांनी जोरात त्यांच्या धडक देऊन डोक्यावरनं चाक घातलेलं आहे. मित्रांनो, एक आपल्या देशाशी गद्दारी करणाऱ्या माणसाला पकडताना आपली जान बाजी पे लगाना हा जो जिगर असतो ना, हा जिगर फक्त सैनिकामध्ये असतो. हा कॉमन मॅनमध्ये तुम्हाला नाही दिसत.
कॉमन मॅन कोणतीही घटना घडली मला काय त्याचं, माझ्या घरापर्यंत आग नाही ना आली, माझ्यापर्यंत काही नाही आहे ना, जाऊ दे आपल्याला पडलं आहे, अशा पद्धतीने सिव्हिलियनची मानसिकता नक्की असते. पण हीच मानसिकता कधीही एका वर्दीवाल्याकडं नसते, एका सैनिकाकडं नसते, मग भले तो सैनिक असो अगर ब्रिगेडियर असो. त्यांची मानसिकताच अशी घडवलेली असते की देश सर्वतोपरी. मग आता देशाचा गद्दार जेव्हा पकडायचा आहे आपल्याला, आपल्या इथून ॲम्युनिशन फॅक्टरीची सगळी इन्फॉर्मेशन, कोणता दारूगोळा किती बनला आहे, कशा पद्धतीने त्याचं ट्रान्सपोर्टेशन होणार आहे, अशी जर सगळी बातमी लीक करत असेल तर मग त्याला पकडून त्याला योग्य ते शासन नक्की झालं पाहिजे, अशीच भूमिका प्रत्येक सैनिकाची असते. आणि मग त्याला पकडण्यासाठी आपला जीव गेला तरी बेहत्तर, इतक्या पराकोटीचा देशप्रेमाचा वसा फक्त सैनिकांमध्ये पाहायला मिळतो. या XYZ कर्नल साहेबांना ह्या माझ्या तासभर गप्पा झाल्यानंतर आणि त्यांनी मला ही घटना सांगितल्यानंतर, ते तर अनकॉन्शियस झाल्याचं सांगितलं त्यांना नंतर हॉस्पिटलाइज केलं गेलं. इंडियन आर्मीची जी काही हॉस्पिटल्स आहेत पुण्यात, तिथं त्यांना अतिशय उत्कृष्ट ट्रीटमेंट, ताबडतोब सर्जरी केली गेली. जे काही त्यांच्या स्कलला क्रॅक्स गेले होते, जे काही त्यांचा डोळा चेहरा विद्रूप झाला होता, या सगळ्या गोष्टींच्या सर्जरी झाल्या आणि 6 महिने ते वर्षभर त्यांना असं डिसॅबिलिटीमध्ये काढावी लागली. परंतु मित्रांनो, 1 तासभर त्यांच्याशी गप्पा मारल्यावरसुद्धा मला हे लक्षात आलं नाही की त्यांची डावा डोळा आणि डाव्या साईडची स्कल ही अशा पद्धतीने दुरुस्त केली, अशा पद्धतीने त्यांना इंजुरीतनं बाहेर काढलं गेलं आहे, हे मला त्यांनी सांगितल्यावर लक्षात आलं. प्रायमा फेस आहे. जेव्हा मी त्यांच्या समोरासमोर बसून बोलतो आहे तेव्हा यत्किंचितही मला शंका आली नाही की ही व्यक्ती डाव्या डोळ्याने काहीही पाहू शकत नाही. जोपर्यंत त्यांनी हे सांगितलं नाही किस्सा, तोपर्यंत माझ्या लक्षातच आलं नाही की या माणसाने काय भोगलं असावं. मी खाडकन खुर्चीतनं उठलो आणि त्यांना मिठी मारली, त्यांच्या चरणाला पण स्पर्श केला. कर्नल साहब, बस आंखों में आंसू है अभी भी. अशा जीवावर उदार होऊन आपली इमाने इतबारे इंडियन आर्मीची सर्व्हिस केलेले हे जांबाज सैनिक, जेव्हा असा मी त्यांना समोरासमोर भेटतो मित्रांनो, तेव्हाच या लोकांचं महत्त्व तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी खूप उत्सुक असतो. त्या कर्नल साहेबांनी मला नाव सांगण्यास मनाई केली आहे, म्हणजेच कुठेही त्यांना याच्या बाबतीत जगभर कौतुकसुद्धा हवं असतं असंही काही नाही. हाच त्यांचा गुण घेण्यासारखा आहे. नाहीतर सिव्हिलियन माणूस छोटंसं काम केलं की 100 लोकांनी माझं कौतुक केलं पाहिजे अशा अपेक्षा, आणि मग ह्यानी नाही कौतुक केलं त्याने नाही कौतुक केलं, अशा आविर्भावात, अशा त्यांच्या नाराजगीमध्ये आयुष्य काढणारी अनेक सिव्हिलियन लोक मी पाहिलेत. अशा पार्श्वभूमीवर या कर्नल साहेबांना कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. आज एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर कर्नलचं आयुष्य जगताना त्यांना एका महत्त्वाच्या इन्स्टिट्यूटनी महत्त्वाच्या पदावर नेमणूक दिली आहे. त्यांच्यातला जांबाजपणा आज एका एज्युकेशन इन्स्टिट्यूटला उपयोगी पडतो आहे. आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा जे काही विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्सची एक ॲडिक्शन होती, त्याच्यावरसुद्धा त्यांनी आल्यानंतर चाप बसवला आहे, असंही मला आजूबाजूला चर्चा केल्यानंतर ऐकिवात आलं. त्यानंतर असंही त्यांच्या बाबतीत ऐकिवात आलं की जो स्टाफ ह्या चेंबरमधल्या व्यक्तीला भेटायला येण्यास काचकूच करायचा, घाबरायचा, तोच स्टाफ आज कोणीही मेंबर कोणत्याही अडचणी घेऊन या कर्नल साहेबांना एक फॅमिली मेंबर मानून त्यांचे सल्ले घेत आहेत, असंही वातावरण निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. म्हणजे बघा मित्रांनो, ब्रेवरी प्लस ह्युमॅनिटी हे जिथं असेल ना, तिथे नक्कीच एक चांगलं वातावरण तो माणूस निर्माण करतो, हेही या कर्नल साहेबांनी सिद्ध केलं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा माझे हे घनिष्ठ वरिष्ठ मित्रच झालेले आहेत ते. आता इथून पुढं त्यांच्या भेटीगाठी मी नक्कीच घेत जाईन. त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत नक्कीच राहतील. आणि ही कहाणी ऐकल्यानंतर या सैनिकाविषयी, या अशा कलरच्या कॅपच्या विषयी तुमच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात एक उच्च कोटीचं प्रेम निर्माण झालंच पाहिजे. उच्च कोटीचा आदर तुमच्या वागण्यातून त्यांना दिसलाच पाहिजे. ही सुद्धा जाताना मी च वापरून दिसलाच पाहिजे ही कळकळीची विनंती करतो आहे. कारण
ही लोकं वेगळी असतात हो. यांना तुम्ही सिव्हिलियनसारखं नका समजू. यांना तुम्ही सिव्हिलियनचे रूल्स नका लागू करू. तुमच्या मनातले हे काळे सगळे धागे, हेवे दावे, द्वेष, मत्सर ह्याच्या पलीकडे गेलेली ही माणसं असतात. स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहत, फक्त या देशाच्या मातीसाठी झटत, अगदी मरण्याची सुद्धा तयारी करून तिरंग्याला कफन बनवायचं स्वप्न बघून ही त्या इंडियन आर्मीमध्ये दाखल केलेली जांबाज व्यक्ती असतात. कधी कोणतीही वेळ येऊ द्या ते तयार असतात. स्वतःचा जीव धोक्यात जातोय हे कळत असतानासुद्धा त्या गद्दाराला पकडून दिलेले हे कर्नल साहेब खरोखरच कौतुकास पात्र आणि खरोखरच वंदनीय पर्सनॅलिटी आहे. म्हणूनच पुन्हा पुन्हा कवी प्रवीज शो या चॅनलचा या XYZ कर्नल साहेबांना कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. जय हिंद, जय भारत.